खाली घेऊन समोर बघा तुम्ही फक्त हो. समोर बघा. रोल तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणती स्पर्धा जिंकलेली आहे आणि तुम्हाला काय आनंद कसा फील होतो? तर माझं नाव रोनित हरिश्चंद्र रोकडे आहे. मी KBCच्या ह्या शोमध्ये आलो होतो आणि मी हॉट सीटवरती बसून मी 1,60,000 रुपये जिंकले आहे आणि माझं मास्टर्स झालं आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये आणि मी 29 वर्षाचा आहे. माझे पुढचं ॲस्पिरेशन आहे की मी PhD करावं प्रिसिजन मेडिसिन आणि कॅन्सर बायोलॉजीमध्ये. जी तुम्ही स्पर्धा जिंकलेली आहे अमिताभ बच्चन यांच्या समोर तुम्ही बसून ते हॉट सीटवर तो अनुभव व्यक्त स्वतः अनुभवला, काय वाटलं तुम्हाला? तर अमिताभ बच्चन सरांना आणि पूर्ण KBC टीमला मी पहिलं हे सांगू इच्छितो की मी खूप आभारी आहे की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली की मी तिथे यावं आणि हे खेळ खेळावं. आणि जसं तुम्ही प्रश्न विचारलात तसं मला खूप खूप आनंद झाला आणि खूप बरं वाटलं की मी त्यांच्याबरोबर ही खेळ खेळलो. त्यांनी खूप मला कम्फर्टेबल फील करवलं. भलेही तिकडे मी नर्वस होतो ते सुद्धा असेल, पण मला खूप कम्फर्टेबल फील करवलं त्यांनी आणि त्या बाबतीत मी त्यांचा खूप आभारी आहे की हे सगळ्या गोष्टी जी अशक्य गोष्टी होती ते सगळ्या घडवण्यात आल्या आणि मी खूप आभारी आहे. मुंबई टू जो KBCचा मंच आहे तिथपर्यंत तुमचा प्रवास झाला, कसा होता तो प्रवास? तर KBCमध्ये जाणं हे स्वप्नच असू शकतं एखाद्याचं आणि ते स्वप्न साकारण्यात माझ्या फियॉन्सेचा खूप मोठा हात आहे. तिने मला पुश केलं आणि तिनेच माझा फॉर्म भरला, ज्यामुळे मी इंटरव्ह्यूज देऊ शकलो, GK टेस्ट वगैरे देऊ शकलो आणि शेवटी KBCमध्ये येऊ शकलो. तर हे सगळ्या माझ्या जर्नी होत्या की GK टेस्ट वगैरे दिल्या, इंटरव्ह्यूज वगैरे दिल्या आणि माझा आईवडिलांचा पण खूप मोठा ह्याच्या मागे हात आहे, पाठिंबा आहे. कारण की त्यांचा पाठिंब्याशिवाय आज मी जिथे आहे तिथे मी नसू शकलो असतो. माझे जे मेंटॉर्स आहे, माझे जे टीचर्स आहेत, ते लोकांनी माझ्यामध्ये जो टॅलेंट आहे तो ओळखला, जे नॉलेज बिल्डिंग त्यांनी केलं त्यामुळे मी आज ह्या जागेवरती उभा आहे. तर हे सगळं श्रेय मी त्यांना देऊ इच्छितो. मिळालेली जी रक्कम पारितोषिक स्वरूपात त्याचा विनियोग वापर आपण कसा करू? तर जी रक्कम मला मिळाली आहे, माझं जे स्वप्न आहे PhD करायचं, डॉक्टरेट करायचं, तर जी रक्कम मला मिळाली आहे मी त्याच्यासाठी ते लावणार आहे की ॲडमिशन्स घेण्यासाठी आणि माझा पुढचा अभ्यास करण्यासाठी.